आज बहिणींना 2100 रुपये वाटप होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 7 जानेवारी आणि आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. नवीन GR सुद्धा आलेला आहे आणि सोबतच आज 7वा हप्ता महिलांच्या खात्यावर मिळणार आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त एक मोठे गिफ्ट देखील महिलांना मिळणार आहे. संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक आहे 7 जानेवारी 2025 आणि आताचे सर्वात मोठे अपडेट म्हणजे आजच बहिणींना 2100 रुपये हप्ता जो आहे तो बहिणीच्या खात्यावर DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहे. परंतु फक्त याच बहिणीच्या खात्यावर म्हणजे काही निवडक बहिणी आणि काही निवडक जिल्हे यांनी ठरवलेले आहेत. त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. आज 13 जिल्ह्यांची आणि 8 बँकांची यादी जाहीर झालेली आहे. ही यादी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे आतापर्यंत जाहीर झालेल्या याद्यांमध्ये, कारण की ही यादी अतिशय लेटेस्ट आणि नवीन आलेली आहे. ज्या यादीमध्ये संपूर्ण 13 जिल्ह्यांचे एक्झॅक्ट नावं देखील दिलेले आहेत आणि 7 बँकांची यादी तुमच्या समोर आपण लगेच पाहणार आहोत. आता आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि रक्कम किती मिळणार, संपूर्ण एकूण एक प्रश्न आज आपण तुमचा सोडणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्ही लगेच जाणून घेऊ शकता. सर्वात प्रथम म्हणजे आज कोणत्या महिला असतील की ज्या महिलांना आज पैसे जे आहे ते मिळणार आहेत. तर हे पहा, आज अशा महिला असणार आहेत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केले होते आणि त्यांना आतापर्यंत जे आहे ते कमीत कमी 1 ते 2 हप्ते जे आहे ते मिळालेले आहेत. अशाच महिलांना आज 7वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. तो म्हणजे 2100 रुपये 2100 रुपयाचा 7वा हप्ता जो आहे तो मकर संक्रांतीनिमित्त मिळणार आहे आणि सोबतच एक पुढे मोठे गिफ्ट देखील यांनी देणार आहेत. परंतु ते गिफ्ट काय आहे ते जाणून घेण्याच्या अगोदर आपण या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया. अखेर एकूण रक्कम किती मिळणार. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे जर आतापर्यंत तुम्हाला पैसे भेटले नसतील तर ते म्हणजे 7500 रुपये तुम्हाला ते तर मिळणारच आहे. सोबतच डिसेंबरचा हप्ता तो म्हणजे 1500 रुपये तो देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि जानेवारीचा हप्ता तो म्हणजे 2100 रुपये 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. अशा प्रकारे प्रचंड मोठी रक्कम तुमच्या खात्यावर आज जमा होणार आहे. परंतु महिलांचा प्रश्न असेल पुढील पैसे जर येणार आहे मागील पैशांचं काय झालं किंवा मागील पैसे कधी येणार आम्हाला किंवा येणार की नाही. तर हे पहा, मागील एकूण 1 रुपया देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. परंतु आज ज्या 13 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे आपण त्या 13 जिल्ह्यामध्येच पैसे येणार आहेत. चला तर ती यादी आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे आज महिलांचा मकर संक्रांती सण आज साजरा होणार आहे, कारण की मकर संक्रांतीनिमित्त लवकरच नवीन भेट देखील महिलांना मिळणारच आहे. ती भेट नेमकं काय असणार आहे ती आपण पाहूया. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे आणि सोबतच आता 7वा हप्ता किती मिळणार तर हे 2100 रुपये मिळणार. हे देखील आपल्या सर्वांना आता स्पष्टरित्या समजलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आज पैसे वाटप होणार, परंतु सुरुवातीला आता 10 जिल्हे जे आहेत ते महत्त्वाचे ठरणार आहेत. आपण सुरुवातीला 13 जिल्हे आहेत, परंतु त्यापैकी फक्त 10 जिल्हे अतिशय हायलाईटला असणार आहेत. त्या 10 जिल्ह्यामध्ये तर फिक्स पैसे येणारच आहेत, परंतु 3 जिल्हे जे आहेत ते थोड्याफार त्यात लेट होऊ शकतं किंवा त्यांना उद्या पैसे जे आहेत त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात. तर अशा पद्धतीची एकूण 13 जिल्ह्यांची यादी आज आपण पाहणार आहोत आणि 7वा हप्त्याची यादी जी आहे ती अखेर फायनल झालेली आहे. कोणत्या महिलांना 7वा हप्ता मिळणार तर हे पहा, ज्या महिलांनी 3 अटी पूर्ण केलेल्या आहेत अशाच महिलांना 7वा हप्ता मिळणार आहे. पहिली अट म्हणजे बँकेचे आधार कार्ड लिंक त्यांनी केलेलं आहे. दुसरी अट म्हणजे त्यांचे बँक खाते जे आहे ते ॲक्टिव्ह आहे आणि तिसरी अट म्हणजे इतर कुठल्याही योजनेचा त्या महिला लाभ घेत नाही. तर अशा महिलांना आज पैसे मिळणार आहे. त्याचं फॉर्म अप्रूव्ह असायला पाहिजे. जर फॉर्म अप्रूव्ह असेल तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत. आता 6वा हप्ता तर वाटप झालेलाच आहे, परंतु आतापर्यंत काही महिला अशा आहेत की त्यांना 1 रुपया सुद्धा भेटले नाही, मग त्यांना पैसे भेटणार ना. तर हे पहा, अशा महिलांना देखील आज पैसे नक्की भेटणार आहेत. परंतु त्यामध्ये 2100 रुपये कधीपासून तर हे पहा, जानेवारी महिन्यापासूनच आता 2100 रुपये जे आहे ते भेटण्यास सुरुवात होणार आहे. आणि यासाठी तुम्हाला काय करायचे तर हे पहा, जवळपास नवीन योजना सरकारतर्फे एक नवीन GR जो आलेला आहे. तो नवीन GR कशाचा आलेला आहे तर तो GR आलेला आहे 20 लाख बहिणींसाठी घरकुलं वाटप करण्याचा GR जो आहे तो जाहीर झालेला आहे. आणि या GR मध्ये महिलांना स्पष्टरित्या सांगितलेले आहे की लाडक्या बहिणीसाठी आम्ही 20 लाख घरकुलं जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि 20 लाख घरकुलं फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला फक्त यांनी सांगितलेल्या 3 अटी ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. ज्या क्षणी तुम्ही या 3 अटी पूर्ण कराल त्या क्षणी तुम्हाला घरकुल जे आहे ते तुमच्या नावावर डायरेक्ट जमा होणार आहे. तर या 3 अटी नेमकं कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहिणीच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजे. जर तुम्ही लाडकी बहिणीच्या लाभार्थी महिला नसाल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही किंवा घरकुल जे आहे ते मिळणार नाही. जर तुम्ही लाडकी बहिणीच्या लाभार्थी असाल तर यांनी दुसरी अट अशी ठेवलेली आहे की तुमच्या नावावर कमीत कमी 1 ते 2 गुंठे जमीन असायला पाहिजे. आणि जर जमीन नसेल तर काय करायचं ते देखील मी लगेच सांगतो. तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला एका बॉन्डवर 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्ही
संमतीपत्र तयार करून घ्यायचे आहे आणि ते संमतीपत्र तयार केल्याच्यानंतर तुम्हाला त्या घरातील कोणत्याही इतर व्यक्तीच्या नावावर जमीन असेल तर ते संमतीपत्र घेऊन तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकता आणि या घरकुलासाठी नक्कीच पात्र ठरवू शकता. आता याने तिसरी अट आणि सर्वात महत्त्वाची अट ठेवलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कमीत कमी 1 हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळायलाच पाहिजे आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे पिवळे किंवा केशरी कुपन तुमच्याकडे असायला पाहिजे. अशा पद्धतीच्या 2, 3 ते 4 महत्त्वपूर्ण अटी यांनी ठेवलेल्या आहेत आणि लवकरच अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट देखील उद्या किंवा परवा दिवशी लॉन्च होऊ शकते आणि ती वेबसाईट जी आहे ती लॉन्च झाली ती सर्वात अगोदर अपडेट आपणच घेऊन येणार आहोत आणि अपडेट आल्याच्या नंतर लगेच तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कुठे भरायचा, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आणणार आहोत. त्यामुळे नवीन असलेल्या चॅनलला लगेच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब लगेच करून टाका जेणेकरून तुम्हाला घरकुल नक्कीच भेटेल. आता 10 जिल्ह्यांची यादी आपण पाहूया जे की महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत. टोटल 13 जिल्हे आहेत जे की यादीमध्ये आहेत, परंतु त्यातील 10 जिल्हे जे आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते आज वाटप होणार आहेत. त्यानंतर त्या 10 जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊया. तर हे पहा सर्वात अगोदर जिल्हा असणार आहे मित्रांनो रायगड, कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडलेला होता आणि त्या वचनपूर्ती सोहळ्याच्या अंतर्गत तिथे जवळपास 70 ते 80% महिला अजूनही राहिलेल्या आहेत. तर आज सर्वात अगोदर सुरुवात जी आहे ती रायगडपासून होणार आहे. त्याच्यानंतर सातारा आहे, रत्नागिरी, त्याच्यानंतर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई ठाणे, सर्वांचं आवडतं म्हणजे पुणे, त्याच्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि सोबतच सोलापूर, तसेच धुळे आणि नंदुरबार अशा पद्धतीचे 10 एकूण जिल्हे आहेत आणि 3 जिल्हे जे की वेटिंग लिस्टमध्ये आहेत ते म्हणजे बीड, लातूर आणि धाराशिव. तर हे 3 जिल्हे जे की वेटिंगमध्ये ठेवलेले आहेत. त्यांनी सर्वात अगोदर आपण सुरुवातीला सांगितले 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आणि त्याच्यानंतर 3 जिल्हे जे आपण सांगितलेले आहेत वेटिंगमधील त्या जिल्ह्यांमध्ये उद्या किंवा परवा दिवशी पैसे वाटप होणार आहेत. परंतु आता भरपूर महिलांचा प्रश्न होता सर पैसे जर वाटप होणार आहेत मग आम्हाला बँका कोणत्या लागतील किंवा 3 बँका कोणत्या आहेत की ज्या बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर त्या 3 बँका देखील आपण पाहणारच आहोत ज्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे की त्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. आता सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी 20 लाख घरकुलं तर कशा पद्धतीने मिळणार ते तर आपण सांगितलेलेच आहे. परंतु सोबतच आता शिलाई मशीनचे नवीन अर्ज देखील चालू होणार आहेत. हो मित्रांनो, नवीन वर्षाचे नवीन अर्ज, शिलाई मशीनचे अर्ज लवकरच चालू होणार आहेत. परंतु यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचे आहे ते म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा, कारण की शिलाई मशीन योजनेची लिंक आली की सर्वात ज्या अगोदरच्या महिला अप्लाय करतील किंवा लवकरात लवकर फॉर्म भरतील अशाच 2400 महिलांना प्रत्येक जिल्ह्यातून 2400 महिलांना शिलाई मशीन वाटप होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे कुपन आणि आधार कार्ड तुमच्या जवळ ठेवायचे आहे आणि लाडकी बहिणीचा तुम्ही जर पात्र ठरलेला असेल किंवा 1 हप्ता आला असेल तरी देखील काही अडचण येणार नाही. आणि हे अर्जाची लिंक आपण उद्या किंवा परवा दिवशी आपल्या लगेच यूट्यूब चॅनल लगेच आपण देणार आहोत. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून ठेवा, कारण की गिफ्ट देखील बहिणींना भेटणारच आहे आणि सबस्क्रायबरसाठी आपल्या मोठं गिफ्ट जे आहे ते आपण स्वतःहून देणार आहोत. आतापर्यंत सर्वात जबरदस्त गिफ्ट जे आहे ते आपल्या सबस्क्रायबरसाठी असणार आहे. ते गिफ्ट नेमकं काय असणार आहे तर ते म्हणजे 7 पैठणी साड्या. हो मित्रांनो, 7 पैठणी साड्या तेही अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या आपण वाटप करणार आहोत. आणि या 7 पैठणी साड्या नेमकं कोणाला मिळणार तर हे पहा, ज्या महिला आपल्या व्हिडिओला फक्त आपण 3च अटी ठेवलेल्या आहेत. त्या 3 अटी जर तुम्ही पात्र पूर्ण केलं तर तुम्हाला साडी जी आहे ती पैठणी साडी नक्कीच मिळून जाईल. तर यामध्ये पहिली अट आपण ठेवलेली आहे ती म्हणजे व्हिडिओला एक लाईक करायचं आहे तुम्हाला. दुसरी अट म्हणजे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही एखादी चांगली कमेंट करायची आहे, धन्यवाद सर, किंवा तुमची माहिती आम्हाला आवडली किंवा तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती देता, अशा पद्धतीची कमेंट तुम्ही आपल्याला खाली करायची आहे. आपण त्यापैकी 7 कमेंट जे आहे निवडून पैठणी साडी जी आहे ती मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला पाठवणार आहोत. त्यासाठी तुम्ही फक्त या 3 अटी तुम्ही महत्त्वपूर्ण अटी पूर्ण करायच्या आहेत. आता महिलांचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न होता की सर 10 जिल्हे तर सांगितले होता, या 10 जिल्ह्या व्यतिरिक्त इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार किंवा इतर जिल्ह्याचे पैसे जमा होणार का तर हे पहा, प्रत्येक एकूणा 1 जिल्ह्याचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. प्रत्येक एकूणा 1 रुपया तुम्हाला भेटणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते चेक करत राहायचे आहे आणि सोबतच तुम्ही जर आधार कार्ड बँकेला लिंक केले नसेल तर ते लिंक करून घ्या. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओकेमध्ये क्लिअर करून टाका, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा, दिरंगाई म्हणा किंवा उशीर जो आहे तो अजिबात होणार नाही. डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे दिवसाला 30 ते 35 लाख अकाउंट्सवर पैसे जे आहे ते पाठवले जातात, ते म्हणजे डीबीटी माध्यमाद्वारे. तर लवकर तुमचा नंबर देखील यात येणार आहे. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, तुमची काही समस्या असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगत चला, कारण की आपण जे आहे ते ज्या महिलांच्या अडचणी आहेत, खरोखर अडचणी आहेत, तर अशा महिलांच्या कमेंट आपण जी स्वतंत्र PDF तयार करत असतो आणि PDF जी आहे ती आपण डायरेक्ट
वरती ट्रान्सफर करत असतो तो म्हणजे वरती म्हणजे कुठे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील तर यांच्या ईमेल साईटवर आपण ती अपलोड करत असतो, तर जेणेकरून महिलांना लवकरात लवकर सर्व गोष्टी समजून जातील आणि त्यांची तक्रार जी आहे ती वरपर्यंत पोहोचत राहील. अशा पद्धतीचे आपण काम नक्कीच आपल्या बहिणीसाठी करत असतो. त्यामुळे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओसाठी जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.